छत्रपति संभाजी महाराज के सम्मान में, बजरंग दल मैदान में, अरे शंभू राजे के सम्मान में, बजरंग दल मैदान में, बजरंग दल मैदान में, कबर आसमान में, बजरंग दल मैदान में, कबर आसमान में, अरे औरंगजेब की कबर उखड़ेगी शंभू राजे की धरती पर। छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी राहाता येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं औरंगजेबाच्या विरोधात घोषणाबाजी करत नायब तहसीलदार हेमंत पाटील यांना निवेदन देण्यात आलं। बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदच्या कार्यकर्त्यांनी हातात भगवे ध्वज घेऊन घोषणाबाजी केली। छत्रपति शंभूराजे के सम्मान में बजरंग दल मैदान में कबर आसमान में, एक धक्का और दो, औरंगजेब की कबर तोड़ दो आदी आक्रमक घोषणाबाजी करत राहाता येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं। या निवेदनात म्हटलं आहे की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची क्रूरपणे हत्या केल्याचं वर्णन करता येणार नाही। अशा भयंकर यातनामय हत्या औरंगजेबानं महाराजांची केली। देशातील अनेक मंदिरांचा विध्वंस केला, हिंदूंचे बळजबरीनं मोठ्या प्रमाणात धर्मांतर केले। अशा क्रूर कर्मा औरंगजेबाचे कुठलेही स्मारक अथवा कबर ही पूर्णपणे स्वतंत्र भारत देशाचे गुलामीचे अनेक यातनेचे प्रतीक आहेत। तर या कबरींचं पूर्णतः कुठलंही नामनिशाण न ठेवता योग्य पद्धतीने काढून टाकावी अशी मागणी बजरंग दल आणि व्हीपीनं केली आहे। यावेळी औरंगजेब आणि कबरीच्या प्रतिमा फाडत उपस्थित कार्यकर्त्यांनी हातोडा मारून निषेध केला। या निवेदनावर विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा संयोजक प्रमुख योगेश मखाना, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक शुभम मुर्तडक, तालुका संयोजक ईश्वर टिळेकर, दिनेश टाकेचा, मयूर चोळके, साई पानसरे, ज्ञानेश्वर पाडेकर, अनिकेत सोमवंशी, अविनाश दुपसे, दीपक भोसले, मंगेश सोनवणे, आकाश बावके, सागर पानसरे, विवेक जाधव, संदीप शेलकर, दिलीप दिनेश सांबारे, वैभव अनुप, तेजस ढोमसे, रोहित तुटके आणि ओमकार थोरात आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत। विश्व हिंदू परिषद, बजरंग दल कार्यकर्ते तसंच सर्व हिंदू समाजातील शिवशंभू प्रेमी या ठिकाणी एका प्रमुख मागणीसाठी जमलेलो आहोत। ती प्रमुख मागणी म्हणजे धर्मद्वेष्टा आणि क्रूर कर्मा औरंगजेबाची कबर या महाराष्ट्राच्या आपल्या मातीत नसता कामा। या कबरला हटवण्यासंदर्भात आज हे राज्यव्यापी आंदोलन विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या माध्यमातून आम्ही या राहत्या शहरात करत आहोत। या औरंगजेबाची कबर हटवण्याचं प्रमुख कारण म्हणजे या औरंगजेबाने आमच्या छत्रपती शंभूराजेंना 40 दिवस हालहाल करून मारलं। गुरु तेग बहादुरांना धर्माच्या आधारावर हालहाल करून मारलं। तसेच गुरु गोविंद सिंगांच्या दोन्ही चिरंजीवांना, दोन्ही मुलांना हालहाल करून मारलं। आणि हे सगळे जे हाल झाले हे धर्माच्या आधारावर झाले। त्यांनी जिहाद स्वीकारला नाही, इस्लाम स्वीकारला नाही म्हणून त्यांना हाल करून मारलं। आणि हा औरंग्या आपल्या महाराष्ट्रावर, या महाराष्ट्राच्या मातीवर एक कलंक आहे आणि हा कलंक पुसण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे। विश्व हिंदू परिषद बजरंग दल म्हणून पुढच्या येत्या काळात ही कबर उखडून टाकणार। जर सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर ज्या प्रकारे आम्ही बाबरीचं त्या ठिकाणी तो ढाचा पाडला त्याच प्रकारे औरंगजेबाची कबर उखडून एखाद्या नालीत गटरीत आम्ही वाहून देऊ। जय श्रीराम। या प्रसंगी पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। येस9 मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वाभळ, राहता।